सुयोग दादा. बोला साहेब. काही काम होतं का? काम काही नाहीये, हे तुमच्यासाठी. थँक्यू साहेब. वेलकम. ट्राय करून बघा आणि नंतर मला सांगा कसे वाटतात. हो साहेब. वैदेही मॅडम. वैदेही. मॅडम या ना. हो. साहिल. हाय. हाय. तू कधी आलीस? आत्ताच आले रे. वा. अच्छा, म्हणून गुड मॉर्निंगचा मेसेज नाही केलास का? हो, म्हटलं असं मोबाईलवर गुड मॉर्निंग विश करण्यापेक्षा प्रत्यक्षात जाऊन विश करावं. दॅट्स क्वाइट रोमॅन्टिक. कसं आहे, उद्या आपलं लग्न होणार, मग मी याच घरात राहायला येणार. त्यानंतर आपली अशी भेट कधी होईल ना परत. खरंय. जमतंय बर का मॅडम. आवडलं ना सरप्राईज? हो ऑफकोर्स. पण मला माहित नव्हतं तुला असे सरप्राईजेस देता येतात. आता मी मिसेस सुभेदार होणार आहे, पण साहिल आपल्यातलं मैत्रीचं नातं कायम जपायचं आहे मला. आणि ही भेट लग्नाआधीची खास आठवण असेल आपल्यासाठी. हो. थँक्यू फॉर दिस. बरं ऐक ना, मी मॉर्निंग वॉकला निघालो होतो. तू पण चल ना माझ्यासोबत, एकत्र जाऊया. अरे नाही, नको. का ग? मी रात्रभर घराबाहेर आहे. हे घरी सगळ्यांना कळलं असेल तर? वैदेही. अरे साहिल, मी खरं तर ना घरी न सांगता आली आहे इथे. हा एवढंच ना. मी तुला ड्रॉप करतो ना घरी. मग नाही नाही, खरंच नको, मी निघते ना. बरं ठीक आहे. मग ऍटलिस्ट तू तरी मला बाहेरपर्यंत सोडायला ये. चल. चला. किंवा आपण असंही करू शकतो की आपण वॉक करत करतच तुझ्या घरापर्यंत जाऊया. साहिल नको. अरे मी घरी खरंच न सांगता आलीये, आणि आता त्यांना उगाच टेन्शन येईल एवढा वेळ मला लागतं म्हटल्यावर. साहिल. मला माहित नव्हतं माझी सकाळ इतकी सुंदर होणार आहे ते. शोधतो जीव हा साथ ही आपली, ओळखू सांगना मी कशाचा होनी हो. मौन हे विरघळे बघ तुझ्या पाऊली, आर्जवे घेऊनी ही तुझी सावली. माझे तुझे कोणते हे न
नवे सोहळे आले ऋतू भोळे दारी कोवळे या सुखानो गीत गारे चांदण्याची प्रीत भारे जन्माचे नाते पुणे कोण दुरुनी साधगी येते वैदेही वैदेही जन्माचे नाते पुणे कोण दुरुनी साधगी येते वैदेही वैदेही अहो ताईसाहेब, अहो चक्कर येऊन पडेल मी. तुम्ही चक्क साहिल साहेबांच्या हळदीची तयारी करताय? हो, कारण मला घरच्यांना दाखवावं लागेल की मी किती आनंदात आहे, किती उत्साहात मी माझ्या मुलाच्या लग्नाची तयारी करते. कळलं? वाईट वाटतंय मला तुमची ही अवस्था बघून. बेबो, गप्प बस. मला आधीच खूप त्रास होतोय. ताईसाहेब, आपल्या हातातून सगळं सुटत चाललंय. कळतंय ना तुला? हा, तुला एक साधी गोष्ट सांगितली होती बेबो. तिच्या विरोधामध्ये एक गोष्ट शोध असं सांगितलं होतं की जी आपल्या उपयोगी पडली असती. ताईसाहेब. पण नाही, तुला काहीही कामाची नाहीयेस. हो ताईसाहेब, अहो मी खूप प्रयत्न केले, पण तिचं नशीब जोरावर आहे. काहीच सापडत नाही बघा. आज हळद लागेल आणि उद्या लग्न करून घरात येईल ती. नाही येणार. सासूबाई, आजपर्यंत मोठमोठ्यांचे काटे काढलेत मी तुमच्यासाठी. ही वैदेही कच्चा लिंबू आहे. जावई बापू, तिला कच्चा लिंबू समजण्याची चूक मी पण केली होती. तुमच्या तोंडी अशी पराभवाची भाषा शोभत नाही सासूबाई. आणि जोवर आपण एकत्र आहोत ना, तोवर आपल्याला काही कठीण नाही. प्लीज लक्षात ठेवा. मुद्द्याचं बोलशील? सांगतो. तुम्हाला वैदेहीचा एखादा वीक पॉइंट हवा होता ना? मी शोधलाय. काय? तो वीक पॉइंट आपण जर वैदेहीच्या अगेन्स्ट वापरला तर तिची लग्न करायची इच्छा जरी झाली तरी थरका पडेल तिचा नुसता. वैदू, अगं कुठे होतीस रात्रभर बाळा? हा, काय घडलं असं अचानक? आणि फोन का लागत नव्हता तुझा? इथे आमची काय अवस्था झाली असेल याची काही कल्पना आहे का तुला? सॉरी, खरंच सॉरी. एक खूप मोठी ऑर्डर होती माझी. ऑर्डर? हो, त्याचंच काम करत बसले होते दुकानात रात्रभर. म्हटलं आता हळदीची गडबड असेल सगळी, त्यात लक्षात नाही राहिलं तर. खोटं बोलतीये ही. झालं का तुझं लगेच सुरू? आई नव्हतीच ती दुकानात, मी चिंटूला फोन केला होता. एक मिनिट, हे खरंय? बाबा, अहो मी चिंट्याला काही सांगितलंच नाही ऑर्डर बद्दल. कसं आहे ना, तो खूप लांब राहतो. त्याला जर कळलं की मी दुकानात एकटी बसून सगळं काम करते तर तो मागेच लागला असता, मी येतो. म्हणून मुद्दाम त्याला सांगितलंच नाही. हे पटतंय तुम्हाला दोघांना? हो, कारण वैदू कधीच खोटं बोलत नाही. मग मी गप्पच बसते ना. काही असलं तरी सांगून जायचंस ना वैदू.
हो ना, उगाच मनात नाही नाही ते विचार येतात. खरंच चुकलं माझं. हम्म. पण अहो या लग्नाच्या सगळ्या गडबडीत ना या मोठ्या ऑर्डरचं सांगायचंच राहून गेलं. रात्री आठवलं होतं मला, पण तुम्ही सगळे झोपला होता तोपर्यंत. म्हटलं तुमची झोप मोड नको करायला, म्हणून नाही सांगितलं. आई ग, बघा किती काळजी करते बिचारी. तू गप ग. वैदू, अगं पण एवढं काम रात्रभर एकटीनं करत बसण्यापेक्षा बाबांना घेऊन जायचंस ना बरोबर. हो ना आई, अगं तू बघतीयस ना या लग्नाच्या गडबडीत केवढी दगदग होती आधीच त्यांची. ग मला तरी बोलवायचं वैदू, 2 फुलं ओवून दिली असती तुला. नाही ग, मला कोणाचीच झोप मोड नव्हती करायची. अगं पण घरात तुझ्यामुळे जर टेन्शन आलं सगळ्यांना, त्याचं काय? अगं दमून आलीये ती मनीषा, आवरू तर दे तिला. असं कसं? मला प्रश्न पडलेत, उत्तर मिळायला हवी आत्ताच्या आत्ता. ते तू सांग, तू कुठे? ए बाई, हे बघ, आत्ता वाद घालायची वेळ नाहीये. वैदू, हळदीची तयारी करायची, आवर लवकर. मी चहा टाकते तो. आवर पटकन. हो. ए ऐके, असा भोळा चेहरा करून तू आई बाबांना शेंड्या लावू शकतेस, पण मला नाही. मला माहितीये तू खोटं बोलतीयस. हात सोडताय. हात सोडतेय, पण तुला नाही सोडणार. तुझे जे काही बाहेर चालू आहे ना, तर नाही एके दिवशी यांच्या समोर बाहेर काढलं ना तर बघ. मला त्याची काहीही भीती वाटत नाही. म्हणजे तू मान्य करतेयस ना की तुझं काहीतरी सुरू आहे? मला वाटलंच. ताई ऐक ना, मी आता तुला एकच गोष्ट सांगू शकते. जे काही करते ते चांगल्या हेतूने करते. त्यामुळे मला कसलीच आणि कोणाचीच भीती वाटत नाही. कारण माझा रामराया माझ्या पाठीशी आहे. आला का तुझा रामराया? आला नाही, सतत असतोच तो माझ्या पाठीशी. चांगलं, रामरायाचं नाव घ्यायचं आणि गुंडाळायचं सगळ्यांनी, है ना? मला आणि माझ्या रामरायाला माहिती आहे मी काहीही चुकीचं करत नाही. आपण तुला माझ्याबद्दल जो काही विचार करायचा आहे ना, तो तू बिनधास्त करू शकतेस. हे काय होतंय मला? कोणाचं घर होतं ते? आणि तो नाग असा वेटोळे घालून का बसला होता? नेमकं काय अर्थ आहे या सगळ्याचा? घराला पडलेला नागाचा विळखा म्हणजे धोका तर नाहीये ना माझ्या घराला? रामराया, तुझी अखंड कृपादृष्टी असू दे आमच्यावर. तुम्ही? हो. सापडलं मडकं? नाही अजून, पण ते कुठे असेल त्याची जागा कळलीये मला. फार वेळ नाहीये तुझ्याकडे. हो आई, माहितीये मला. ते मडकं तुला सापडायला हवं, नाहीतर फार मोठं संकट ओढावेल. हो, पण ते मडकं असं दिवसा उजेडी सगळ्यांसमोर नाही शोधू शकत आहे मी.
हो, पण शोधायला तर तुलाच हवंय ते. काल रात्री प्रयत्न केला मी, पण थोडक्यासाठी राहिले. आता आज मला हळद लागेल, त्यामुळे मला बाहेर नाही पडता येणार. म्हणजे मला लग्नानंतरच्या रात्री बाहेर पडून ते मडकं शोधावं लागणार आहे. दुसरा काही पर्याय नाही आपल्याकडे. हो आई, माझ्याकडे फार कमी वेळ आहे हे कायम लक्षात ठेवावं लागणार आहे मला. हात पुढे कर तुझा. डोळे मीट. आता उघड डोळे. आई, ही अक्षरं तुला सतत आठवण करून देतील तुझ्या हातात किती वेळ आहे याची. ही अक्षरं तू सोडून दुसऱ्या कोणालाही दिसणार नाही. जसजशी वेळ पुढे सरकेल तसतसं त्यातलं एक एक अक्षर लाल होत जाईल. शेवटचं अक्षर लाल झालं तर समज की तुझ्या हातातली वेळ संपली. वैदेही, त्या आधीच तुला ते मडकं शोधायला हवंय. हो आई, आणि या अक्षरांकडे सतत लक्ष असू दे. निघते मी. आई, 1 मिनिट थांबा. या साड्या तुमच्यासाठी. माझ्यासाठी? हो, तुमच्या मुलाचं लग्न आहे. नवीन साडी नको तुम्हाला? एक हळदीची आणि एक लग्नाची. आई, आणि याच साड्या नेसून यायचंय तुम्हाला लग्नाला. प्रभू श्रीरामाची भक्ती केल्याचं फळ त्यानं तुझ्यासारख्या सोनेच्या रूपात दिलंय मला. आई, आज हळद लावाल ना तुम्ही साहिलला? माझी खूप इच्छा आहे ग, पण कसं शक्य आहे ते? रामरायाच्या मनात असेल ना तर सगळं शक्य होईल. आज हळद लावाल तुम्ही साहिलला?